बीडकरांना नमस्कार. उद्या स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य ध्वजारोहणाकरता बीडच्या पालकमंत्री बीडमध्ये येत असताना कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेलं बीडचं बसस्थानक सध्या असं दिसताना आपल्याला दिसतं. या बीड बसस्थानक या नामफलकातील बीड ब हे वेगळ्या रंगात तुम्हाला दिसतं आहे आणि तिथून पुढे स स्थानक हे शब्द वेगळ्या कलरमध्ये दिसत आहेत. याच्या पाठीमागचं कारण असं की बीड बसस्थानक एवढे कोट्यावधी रुपये खर्च करून देखील अशा परिस्थिती जर असेल की ज्यामधल्या लाईट बंद पडल्यात, बीड आणि ब यातील लाईट बंद दिसत आहेत आणि स स्थानक यातील मात्र लाईट चालू आहेत. खरंच आपण जो टॅक्स भरतो, आपण जो कर भरतो, या कराचा योग्य तो विनियोग होतो आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्यासारख्यांना आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलं बीड बसस्थानक यातल्या या लाईट्सची ही स्थिती आहे. पाहू शकता, पुन्हा एकदा जवळून दाखवतो आहे. बीड ब यातल्या लाईट बंद आहेत आणि याबद्दल कंत्राटदार की प्रशासन नेमकं कोण कारणीभूत आहे याचा विचार सामान्य जनतेनं न केला तरच आश्चर्य असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.